राज्यातील मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संदर्भात आज आपण एक अत्यंत महत्त्वाचं असं पत्र पाहणार आहोत. सदर पत्र अंदाज व नियोजन माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचं आहे. सदर पत्रामध्ये कोणती माहिती दिलेली आहे ती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, नमस्कार. मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण 10 जून 2026 शिक्षण संचालनालयाचं शिक्षक, मुख्याध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संदर्भातील एक महत्त्वाचं पत्र हे जाणून घेणार आहोत. अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र, शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला अर्थात सचिन अरुण जोशी या यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब्स केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब्स करा, अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे. आता आपण हे पत्र जाणून घेऊया. सुरुवातीला 3 महत्त्वाचे संदर्भ आहे आणि त्यानंतर पत्र. उपरोक्त संदर्भीय पत्र क्रमांक 3 अन्वये राज्यातील 100% अनुदानित खाजगी शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना विस्तारित महात्मा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनांतर्गत असलेले आरोग्य संरक्षणाचे अनुज्ञेय लाभ घेण्यासाठी आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट कार्ड काढण्याबाबत कळविण्यात आलेले होते. सदरील पत्रातील परिच्छेद क्रमांक 3 मध्ये नमूद यापुढे कोणत्याही कर्मचाऱ्यांचे रुपये 5 लाखापर्यंतचे वैद्यकीय प्रतिपूर्तीचे देयके स्वीकारले जाणार नाही, ही ओळ रद्द करण्यात येत आहे. करिता विस्तारित महात्मा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत प्रति कुटुंब प्रतिवर्ष रुपये 5 लाखचे आरोग्य संरक्षणाचे लाभ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय असल्यामुळे आपले कार्यक्षेत्रातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट कार्ड काढण्याबाबत अवगत करण्यात यावे. त्या अनुषंगाने हे कार्ड काढण्याची कार्यपद्धती तसेच व्हिडिओ लिंक या पत्रासोबत पुनश्च जोडण्यात येत आहे, असे माननीय शिक्षण उपसंचालक, अंदाज व नियोजन माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे. परिच्छेद क्रमांक 3 अर्थात दिनांक 22/5/2026 पत्रामध्ये यापुढे कोणत्याही कर्मचाऱ्यांचे रुपये 5 लाखापर्यंतचे वैद्यकीय प्रतिपूर्तीचे देयके स्वीकारले जाणार नाही, अशी ओळ दिनांक 22/5/2026 परिच्छेद क्रमांक 3 मध्ये नमूद करण्यात आली होती. ही ओळ रद्द करण्यात येत आहे. विस्तारित महात्मा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत प्रति कुटुंब प्रतिवर्ष रुपये 5 लाखचे आरोग्य संरक्षणाचे लाभ हे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय आहेत. त्या अनुषंगाने हे एक महत्त्वाचं असं पत्र आहे. राज्यातल्या 100% अनुदानित खाजगी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेखाली आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट कार्ड काढण्याच्या अनुषंगाने हे एक महत्त्वाचं असं पत्र होतं. सदर पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.